मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज आपण बनवणार आहे दही वडा आणि आज काय आहे, संक्रांतीच्या दिवशी एकादश आलेली आहे, त्यामुळे मी ही रेसिपी बनवलेली आहे। आणि आत बघा आपले दही वडे कसे झालेले आहे। हा आहे साबुदाणा वडा आणि इतका खमंग आणि इतका रुचकर झालेला आहे की बस। पण याला तेल सुद्धा नाही लागलेलं, ती फक्त तीनच गोष्टीत मी हा साबुदाणा वडा बनवलेला आहे आणि त्याच्यात काही दुसरं काही नाही टाकलेलं आणि काहीच नाही। नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि आज आहे संक्रांत आणि आज आहे एकादशी, त्याच्यामुळे मी ही रेसिपी शूट केलेली आहे ना। आता काय केलेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊ। तर यात काय केलेलं आहे, मी कुकर गरम करायला ठेवला आणि त्यात 1 ग्लास भर पाणी टाकलं आणि 3 ते 4 बटाटे बारीक न चिरता दोनच भाग केले आणि त्यामध्ये टाकून घेतले आणि लगेच 2 शिट्ट्या घेतल्या बरं का। हा कुकर तिकडे घ्यायचा आहे दुसऱ्या गॅसवर आणि इकडे काय करायचं आहे, आपल्याला शेंगदाणे भाजायला घ्यायचं आहे। एकदम झटपट आणि पटापट आपली रेसिपी ही मी बनवलेली आहे याची आणि झटपट पटापट त्यासारखंच काम केलेलं आहे बरं का। आता तुम्ही बघा, पण एडिटिंगला वेळ लागल्यामुळे थोडा लेट झाला बरं का, नाही तर मी 12लाच ही रेसिपी टाकणार होते, पण मला वेळच झाला बरं का। मी दुसरा ब्लॉग शूट केला आज संक्रांतीचा आणि इकडं हा पण एडिटिंग चालूच होती। आणि तुम्ही आपले ब्लॉग खूप काही बघतच असतात आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट दिलेला आहे। माझ्या यूट्यूब फॅमिलीला पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोडगोडच बोला आणि असाच सपोर्ट करीत राहा। चला आता आपले शेंगदाणे भाजायला अजून थोडे टाकायचे आहे, अजून थोडे करता करता मी खूप सारे शेंगदाणे ॲड केलेले आहे। कुठलंही माप न घेता मी आज रेसिपी बनवलेली आहे बघा। काहीच नाही, जेवढं वाटत राहिले तोपर्यंत टाकत राहिले आणि जसं हवं असेल तसं असं आपलं कधीतरी होत असतं बघा। दरवेळेसच आपण काय परफेक्ट मापाने काही नसतो, कधी कधी आपल्या अंदाजे सुद्धा आपल्याला रेसिपी येतच असतात। त्यामुळे मी असे करून थोडे करून भरपूर काही शेंगदाणे ॲड केले आणि नंतर सर्व काही छान प्रकारे भाजून घेतले बरं का। असे गोल्डन ब्राऊन शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। आणि हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही सेव्ह करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, मी ते सांगणारच आहे तुम्हाला नंतर। आणि बघा आता शेंगदाणे आपले भाजत आलेले आहे आणि सर्व सुवासिनींनी मेहंदी वगैरे काढलीच असताना माझी मेहंदीसुद्धा तुम्ही दिसतच आहे, खूप छान रंगलेली आहे। आणि काचेच्या बांगड्या घाला बरं का तुम्ही, वौसताना नेहमी काचेच्याच बांगड्या वापरायच्या आहे। आता या 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या लगेच मिक्सरमध्ये टाकून अगोदर बारीक शेंगदाणे नाही घालायचे, मी काढून घेणार आहे शेंगदाणे, चुकून माझ्याकडून गेले होते। आणि नंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे बघा। मिरची एकदम बारीक करून घेतली आणि शेंगदाणे आबडधोबडच बारीक करायचे आहे बरं का। तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आहे आणि कढईसुद्धा गरम करून घ्यायचे ना। यात मी आज घालणार आहे कोथिंबीर। कोथिंबीरने काय होते, वड्याला वेगळीच टेस्ट येते बरं का। कोथिंबीर दुसरं काहीच नाही, एकदम 3च साहित्य तो काय घातलेलं आहे, मिरची घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेलं आहे, साबुदाणा आणि बटाटे, एवढंच साहित्य आपल्या याला लागलेलं आहे। आणि थोडीशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे अगोदरच। इकडं मसाला रेडी झालेला आहे आणि तुम्हाला साबुदाणा देखील दाखवणार आहे। हा 1 तासाच्या आत मी भिजवून काढलेला आहे, खूप सारं पाणी टाकलं होतं आणि अर्धा तास तसा ठेवला, पाणी काढून घेऊन आणि लगेच आपला साबुदाणा तयार झालेला आहे वड्यासाठी बघा। आता इकडं गॅसचा हा आपला कमी करून ठेवायचा आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, म्हणजे तेलाला चांगलं गरम होईपर्यंत आपले वडे इकडं तयार झाले पाहिजे बरं का। त्यासाठी काय करायचं आहे, मी बऱ्यापैकी तेल टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपलं वड्याचं सामुग्री एकत्र करून घ्यायचं आहे। अन्न लिंबू वापरायचं नाही, काहीच वापरायचं त्यात। आता तुम्ही बघितलं असं लिंबू टाका। आता मी तुम्हाला अगोदरच दाखवलेलं आहे, आपल्या वड्यात कुठलाही तेल वगैरे काहीच नाही धरलेलं बरं का। वड्यांनी एकदम व्यवस्थित वडे झालेले आहे, इतके स्वादिष्ट आणि इतके रुचकर वडे झालते आणि इतके क्रिस्पी होते की बस। बघा आता आपले बटाटेसुद्धा उकडलेले आहे। अगदी 5 ते 10 मिनटाच्या आत ही रेसिपी तुम्हाला मी शूट करून दाखवलेली आहे आणि कशी वाटली हे मला नक्कीच कळवा। हे सगळे बटाटे काही सोलून घेतलेले आहे, त्यात कोथिंबीर घातलेली आहे, साबुदाणा, बटाटे, कोथिंबीर आणि आपलं हे वाटण आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे बरं का, वड्यांना जास्त मीठ लागत नाही, हे तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि मी सांगितल्या प्रकारे सर्व काही करा बरं का। तर चला आता आपण काय केलेलं आहे, साबुदाणामध्ये जेवढं काही लागत होतं तेवढं सर्व काही टाकून घेतलेलं आहे ना। आता पीठ मळतो आपण जसं तसं आपल्याला हा उंडाच मळून घ्यायचा आहे बरं का। त्याचा एक जीव जर केला ना तुम्ही, तुमचा वडा सुटणार नाही आणि फुटणार नाही आणि काहीच होणार नाही। पण जर याची मेहनत जर नाही घेतली तर तुमचा 101% वडा फुटणार आणि तुटणार,
याची मला गॅरंटी आहे. पण असं जर बनवलं आणि तुम्ही तुमच्या वड्याला कुठंही काही नाही होणार, एकदम परफेक्ट वडा तुमचा तयार होणार आहे. आज उपवास झाल्या कारणाने मीच साबुदाणा वडे बनवले होते आणि हिरव्या मिरच्या तळल्या होत्या आणि ते सर्व काही मी तुम्हाला आता शेअरच करणार आहे. तर बघा आता यात थोडी मिरची राहिली होती ते तुम्हाला दाखवत होते, तीसुद्धा मी काढून घेणार आहे. सुवासिनींचं कामच असतंय नाही का, बारीक निरीक गोष्टीवर सर्वच काही लक्ष ठेवणार आणि सर्व गोष्टींचा त्या परिपूर्व आनंद पण घेतात आणि प्रत्येक गोष्ट कामात कशी लावायची त्यांच्याकडूनच शिकावं बरं का. तर चला आता आपला उंडा देखील मळून झालेला आहे. बघा किती व्यवस्थित आणि किती काय, आणि हाताला सुद्धा काही माझ्या लागलेलं सुद्धा नाही का, काहीच नाही. आणि माझी मुलं बघा मध्ये मध्ये करते, ते म्हणतात मम्मा आवरणं गं. आणि त्यांना असं काही खायला खूप काही आवडतं बरं का. हे बा मी लगेच तुम्हाला दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि मुलांना टेस्टला देणार आहे. 2 वडे अगोदर आपण काढून घेऊन नंतर सर्व वडे का मी बनवणार आहे आणि त्यानंतर आपण तळून घेणार आहोत. पण मुलांच्या आग्रहाखातर मी 2 वडे अगोदर तळून घेणार आहे. आणि बघा, आणि जोपर्यंत बबल्स येतात ना तोपर्यंत वड्याला अजिबात हलवायचं नाही बरं का. याची आपल्याला काळजीच घ्यायची आहे. नाही तर काय होतं, आपण हलवायला जातो आणि तो काय होतो, लूजच राहतो आणि लगेच वड्याचा तुकडा होतो. हीच ट्रिक तुम्ही काळजीपूर्वक आहे का आणि ती नक्की फॉलो करा. तुम्ही म्हणत असता आमच्या तेलात गेल्यावर वडे का तुटतात. वड्यांना अजिबात हलवायचं नसतं. वडा आहे ना हा, ह्या बा आता मी पूर्ण परफेक्ट वडा तळून झाला आणि मगच पलटी केला बरं का. तर मग तुम्हाला त्याला दिसते का कुठं साबुदाणा निघलं आहे का, काही निघलं आहे, काहीच नाही निघलेलं आणि एकदम परफेक्ट आणि न तेल धरलेला बरं का. तेलसुद्धा हाताला लागलेलं नाही का, काहीच नाही. खाताना सुद्धा कुठं तेल नाही आणि काहीच नाही. यासोबत दही आणि यासोबत हिरवी मिरची जर तळली ना, आहा लाजवाब रेसिपी होणार आहे आपली. आणि ते सर्व काही मी करणारच आहे. आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे हो की नाही, मला माहीतच आहे. पण आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे बरं का. आता सर्व काही वडे मी एक एक करून सर्व काही बनवून घेणार आहे आणि थोडे झाले की परतही थोडे तळून घेत राहणार आहे. तळायचे बनवायचे दोन्ही कामं सोबत चालू ठेवायचे आहे. आणि किती छान प्रकारे आपले वडे तयार झालेले आहे. आणि खूप सारे मी ब्लॉग टाकलेले आहे बघा, टाकतच असते आणि रेसिपी पण टाकत असते. जसा वेळ भेटेल तसं मी चॅनलवर काम करतच असते आणि प्रत्येक गोष्टीचा अपडेट तुम्हाला देतच राहते. जे काही आपले भारतीय संस्कृतीप्रमाणे जे काही सण असतात त्याचेसुद्धा ब्लॉग असतात, किंवा शेतकरीविषयी किंवा सण येतो त्याविषयी काही, किंवा बाजारात आपण काय जातो, किंवा आता आमचा साईचा सप्ताह झाला त्याचेसुद्धा खूप मी ब्लॉग टाकले होते. आणि साई पारायण, गुरुचरित्र, जिथं मी जाईन तिथं शूट काढण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि तुम्ही सर्वजण बघता आणि खूप काही मला सपोर्ट करता, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता आपले वडे सर्व काही तयार झालेले आहे आणि मी ते तळायला सुरुवात केलेली आहे. आता बघा, आता काय करायचं आहे, गॅस हा फास्टच ठेवायचा आहे बरं का, कमी करायचा नाही. वडे तळायला घेतले की अगोदरच आपलं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे. तरी देखील तुम्हाला सांगते, कारण क्रिस्पी करायचे आहे ना, त्यामुळे तुम्हाला जर लूज वडे आवडत असले ना तर कमी याच्यात तुमचं कमी तेल तळलं ना, पण खूप सारं तेल तुमचे वडे धरणार आणि जशी लागेल तशी टेस्ट काय होणार नाही. जेवढं होते शक्यतो वडे ना तुम्ही कडकच करायचा. साबुदाणा वडा आहे ना हा, जेवढा क्रिस्पी होईल ना तितका छान लागतो बरं का. आणि तो दह्यासोबतच खायचा नेहमी. तुम्हाला जर तसा आवडत असला तर तुम्ही दही स्किप करू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं आवडेल तसं. आणि एकदम घरच्या साहित्यात हे नाही आपल्याकडे, हे नाही ते नाही नसले तुमच्याकडे कोथिंबीर तर तुम्ही कोथिंबीर पण घालू नका. जर तुमच्याकडे उपासाला घालत नसेल तर तुम्ही वापरू नका. पण कोथिंबीरीने वड्यांना वेगळी टेस्ट येते. तसे खायला नक्की बनवून बघा कसे होते तुमचे वडे आणि मला नक्की कळवा बरं का. आता चला तुम्हाला आता बघा सर्व काही वडे मी दाखवणारच आहे तळून. पण हे मुलांचे ताट आहे आपल्या, आणि आपल्या रेसिपीचं जे ताट असतं सर्व करायचं, सर्विंग डिश, ते मी सगळ्यात लास्टला सर्विंग डिश सजवीत असते आणि नंतर तुम्हाला दाखवत असते. पण मी ती अगोदरच तुम्हाला दाखवलेली आहे आणि तुम्हीसुद्धा बघितलेली आहे. अशी काही रेसिपी आणि काहीतरी वेगळं काहीतरी, मी उपासाचे वडे काही अजून चॅनलवर टाकलेले नव्हते. ही आपली पहिलीच रेसिपी आहे. साबुदाणा खिचडी टाकलेली आहे, पण वड्याची तर माझी पहिलीच रेसिपी आहे बरं का. मी एकदम सिंपल पद्धतीनं वडे बनवते, यात ना लिंबू आणि कसलाच वापर नाही करता. मला एकदम सिंपल वडे आवडतात. तुम्हाला कसे आवडतात ते मला नक्की सांगा. आणि आपले वडे बघा किती क्रिस्पी झालेले हे तुम्हाला दिसतच आहे. आणि वडे तळताना आणखीन एक टिप्स तुम्हाला सांगते, वडे तळताना हे गोल्डन ब्राऊनच होऊन द्यायचे बरं का.
व्हाईट वडा अजिबात काढायचा नाही, त्याने टेस्ट पण नाही येत आणि एवढे व्यवस्थित पण नाही लागत. हां, हे पहा, अशी वडे आपले तळले केले पाहिजे, त्यासाठीच तुम्हाला दाखवत आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बारकाईने जर बघितला तर कुठेही तुमच्या वडीची मिस्टेक न होता वडा होणार आहे. आणि आज आहे एकादशी आणि आज आहे संक्रांत, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी होती मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आणि बेल आयकॉन देखील प्रेस केला नसेल तर काय करा, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा नवीन व्हिडिओज जे बघणार आहेत त्यांच्यासाठी सांगते, ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी खूप काही धन्यवाद. आणि शुभांगी ब्लॉग्स अँड किचनला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे नोटिफिकेशन येत जातील. आणि आपल्या चॅनलचे प्रत्येक गोष्टीचा ब्लॉग किंवा अशा रेसिपी तुम्हाला लवकरच दिसत जातील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुठलाही व्हिडिओ असला तर शेवटपर्यंत नक्की बघत जा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सेव्ह करा. आता आपले वडे तयारच झालेले आहे. शेवटचे वडे मी तळून घेणार आहे आणि लगेचच आपली सर्विंग डिश तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि अगोदर तर दाखवलेलीच आहे. आता आपल्या ह्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे बरं का. ते वड्याच्या ताटात सुद्धा तेलसुद्धा काही राहिलेलं नाही. आणि वडे असतानाच मिरच्या जर टाकल्या तर त्या अंगावर उडत नाही. हा एक आपला एक फायदा असतो बघा. मी काय केलेलं आहे, तेलात जेव्हा वडे टाकलेले तेव्हाच मिरच्या टाकायचे, त्याने काय होतं, आणि तेल एकदम गरम असल्या कारणाने लगेच मिरच्या तळल्या गेलेल्या आहे. तुम्हाला सांगितलं, शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा, सर्व काही आलेलंच आहे. आणि आता आपले वडेची रेसिपी तयार झालेली आहे बरं का. आणि कसे झालेत माझे वडे, एकदम सुंदर, तोंडाला पाणी सुटणाऱ्यासारखे आपले वडे तयार झालेले आहे. आणि हिरव्या मिरच्या देखील तळून घेतलेल्या आहे. आणि आता आपलं डिश तयार झालेली आहे. दह्यासोबत वडे खायला घेतलेले आहे बघा तुम्ही. चला खायला. धन्यवाद.